नमस्कार मित्रांनो, जवळजवळ 10-12 जन्माचा गॅप घेतल्यानंतर फायनली आपण परत एकदा सुरू केलेले आहेत लेक्चर्स. थोडं स्पीड वाढवतो, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण सुरू करतोय नवीन चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. एकदम फुकट मार्क असल्यासारखे आहेत. 4थीचा चॅप्टर आहे, 12वीला दिलं तुम्हाला, ठीक आहे. एवढा सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण टोटल 70 MCQ कव्हर करणार आहे. टोटल 70 MCQ, प्रत्येक पार्टमध्ये 5 MCQ असतील. सो याचे टोटल 14 पार्ट आहेत. या एका चॅप्टरचे 5-5, 10-10 मिनिटाचा एक एक पार्ट आहे. छोटे छोटे पार्ट या एका चॅप्टरचे मी बनवण्याचं कारण हे की तुम्हाला एकाच वेळी बसून 1 तासभर व्हिडिओ बघा असं काही कंपल्शन याच्यामध्ये नसणार आहे. 5 मिनिटं भेटले, पटकन एक व्हिडिओ बघितला, 5 MCQ आपले कव्हर झाले. आणि जर तुम्ही एकाच ठिकाणी बसलाच असाल एका बैठकीमध्ये तासभर 1.5 तासभर, तर त्याच्यामध्ये तुमचे सगळे पार्ट एका पाठोपाठ कव्हर होऊन जातील. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुमच्यासाठी किंवा तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी मी 14 पार्ट केले आहेत. आता इथून पुढं सगळे 70-72 क्वेश्चन जे आहेत ते मी कव्हर करतो. पण हे बघण्याच्या अगोदर, सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही सांगतो की हे कंप्लीट पार्ट्स किंवा कंप्लीट PYQ जे आहेत, MCQ सॉल्व कसे करायचे हे बघण्याच्या अगोदर या चॅप्टरचं एकदा तुम्ही रिव्हिजन करून घ्या. कारण ते जर रिव्हिजन झालं तर या ठिकाणी मी ज्या काही गोष्टी सांगतोय त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला किंवा सोल्युशनला एकदम डीपमध्ये जाऊन एक्सप्लेन करणं एवढं पॉसिबल नाही आहे. आपल्याला टाईमचं सुद्धा भान ठेवायचं. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे सुरू करण्याच्या अगोदर एकदा रिव्हिजन करून घ्या. त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्याला सगळे PYQs बघायचे आहेत. MST CETच्या एक्झाममध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा जे विद्यार्थी माझे व्हिडिओज बघतात, कुणाचाच एक सुद्धा क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. कारण याच्यामध्ये एवढे सोपे क्वेश्चन, फुकट मार्क आहेत पोरांनो, फुकट मार्क. समजतंय? चला सुरू करू. पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा. The statement pattern P and Q or negation P and Q or R and negation Q is logically equivalent to. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला काय करायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा रिव्हर्स घ्यायचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल P or या ठिकाणी Q and R आहे. आपण काय करणार, P or Q and P or R. या ठिकाणी काय करायचं, जे आपल्याला कॉमन कनेक्टिव्ह दिसतंय आणि कॉमन स्टेटमेंट दिसतंय त्यांना कॉमन घ्यायचं आणि बाकीच्या पार्टला एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. जर मी ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी ऑर आहे, या ठिकाणी सुद्धा ऑर आहे. दोन्ही डिसजंक्शन आहेत. त्याच्यामुळे या तिन्हीपैकी कुठल्याही दोघांना आपण अगोदर घेऊ शकतो. असोसिएटिव्ह लॉ आपण अप्लाय करणार. मग सपोज मी पहिल्या दोघांना अगोदर घेतलं तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी अँड कनेक्टिव्ह आहे, अँड कनेक्टिव्ह आहे, क्यू आहे, क्यू आहे. सो अँड क्यू या दोघांना मी काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. कॉमन घेतल्यानंतर काय होणार बघा, पहिल्यांदा मी स्टेटमेंट लिहितो ॲज इट इज. इक्विव्हॅलन्ससाठी तुम्ही या ठिकाणी हे किंवा हे दोन्हीपैकी कुठलंही साईन यूज करू शकता. या ठिकाणी अँड क्यू दोघांना कॉमन घेतो. या ठिकाणी मी याला म्हणणार क्यू अँड ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी काय उरला रे, पी. या ठिकाणी काय उरला, निगेशन पी. आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये काय आहे, डिसजंक्शन. त्याच्यामुळे या ठिकाणी डिसजंक्शन घेतला, समोर घेतला निगेशन पी. या सगळ्यांना मी एकत्र सॉल्व्ह करतो या दोन ब्रॅकेट्सला. त्याच्यामुळे दोघांना एका ब्रॅकेटमध्ये ठेवलं. समोरचा या ठिकाणी डिसजंक्शन आर अँड निगेशन क्यू इज इक्वल टू काय होणार बघा, या ठिकाणी क्यू अँड पी ऑर निगेशन पी. डिसजंक्शन आहे, पी ट्रू असेल तर हा फॉल्स होणार. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ट्रू झाला. पी फॉल्स असेल तर फॉल्स ऑर या ठिकाणी निगेशन पी म्हणजे ट्रू झाला. फॉल्स ऑर ट्रू म्हणजे हा सुद्धा ट्रू होणार. सो हा ब्रॅकेट ऑलवेज काय असेल, ट्रू असेल. येस. मग ट्रू जर असेल तर अँड मध्ये समोरचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट त्याची कंप्लीट व्हॅल्यू होते. कशी होते, जर सपोज ट्रू अँड या ठिकाणी क्यू आहे, क्यू जर फॉल्स असेल तर कंप्लीट ब्रॅकेटच फॉल्स होऊन जाईल. क्यू जर ट्रू असेल तर कंप्लीट ब्रॅकेटच ट्रू होऊन जाईल. त्याच्यामुळे या ठिकाणी अँड आणि समोरचा हा ट्रू या दोघांचा सुद्धा काही सिग्निफिकन्स नाही. तर जी क्यूची व्हॅल्यू तीच या कंप्लीट ब्रॅकेटची व्हॅल्यू असेल. त्याच्यामुळे हे सगळं आपण क्रॉस करू शकतो. या ठिकाणी उरला काय फक्त आपल्याकडं क्यू. समोर ऑर आहे आपल्याकडं. या ब्रॅकेटमध्ये काय उरला रे, आर अँड निगेशन क्यू. या ठिकाणी क्यू आहे, ऑर आहे, या ठिकाणी अँड आहे बघा. मग क्यूला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. याच्यावरती काय झाला, क्यू ऑर आर एका ब्रॅकेटमध्ये अँड या दोघांच्या मधला कनेक्टिव्ह क्यू ऑर निगेशन क्यू, क्यू ऑर निगेशन क्यू. अगेन क्यू ऑर निगेशन क्यू याची व्हॅल्यू काय येणार, ऑलवेज ट्रू. याची व्हॅल्यू ट्रू आली म्हणजे ट्रू अँड आपल्याकडे हा जो काही ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे फायनल येणार. या ठिकाणी क्यू ट्रू घ्या, ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ट्रू होऊन जाईल. क्यू फॉल्स घ्या, फॉल्स ऑर ट्रू म्हणजे ट्रू होऊन जाईल. सो दिस इज ऑलवेज ट्रू.
या ठिकाणी अँड आणि उरला आपल्याकडे हा ब्रॅकेट क्यू और आर. ट्रू अँड हा ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेट जर ट्रू असेल तर कंप्लीट व्हॅल्यू इज इक्वल टू ट्रू होऊन जाईल. हा जर ब्रॅकेट फॉल्स असेल तर कंप्लीट ही इक्वेशन आपल्याकडे फॉल्स होऊन जाईल. सो बेसिकली या दोघांचा काही संबंधच नाही आहे, संबंध, परंतु कंप्लीटली आपल्याकडे याची जी ट्रू व्हॅल्यू आहे ती या ब्रॅकेटवरती डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे खाली याचं व्हॅल्यू काय होणार, क्यू और आर. हे झालं आपलं स्पेसिफाईड किंवा सिम्प्लिफाईड फॉर्म. आता हा ऑप्शन कुठे बघायचा, क्यू और आर कुठे आहे, ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ कॉन्ट्राडिक्शन. सीईटीच्या 2022च्या पेपरमध्ये आला हा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी बघा, ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या मध्ये दोन्हीकडे सेमच कंजंक्शन आहे. जर ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर सेम कनेक्टिव्ह असेल तर आपण तो ब्रॅकेट काढून टाकू शकतो. बिकॉज त्या ब्रॅकेटमुळे काय होते, बेसिकली फक्त ही प्रोसेस अगोदर होती, ही नंतर होतीये. पण हे दोन्ही कनेक्टिव्ह सेम असल्यामुळं आपण ही अगोदर केली काय किंवा ही अगोदर केली काय काहीच फरक पडत नाही. म्हणजेच हा आपण कुठला लॉ अप्लाय करतोय, असोसिएटिव्ह लॉ. या ठिकाणी दोन्ही कनेक्टिव्ह सेम असल्यामुळे मी काय करतो, S3 इज इक्वल टू या निगेशन पीला बाहेर ठेवून देतो अँड हा जो समोरचा आहे क्यू अँड निगेशन क्यू यांना सोबत घेतो. क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे काय रे, ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू. सो हा झाला फॉल्स अँड या ठिकाणी निगेशन पी आहे. या ठिकाणी बघा, कंजंक्शन मध्ये जर एक फॉल्स आला तरी सुद्धा कंप्लीट कंजंक्शनची व्हॅल्यू काय होणार, ऑलवेज फॉल्स. एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ऑलवेज फॉल्स असेल तर ते कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय असतं, कॉन्ट्राडिक्शन असतं. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. आपल्याला ऑप्शन बी, सी, डी चेक करत बसायची गरज नाही. वेळ वाचवा, दुसऱ्या क्वेश्चनसाठी आपल्याला तो कामाला येईल. क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो काय म्हणतोय, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट इफ फॉर ऑल एक्स x is a complex number then x square greater than 0. आता या ठिकाणी बघा, फॉर ऑल x इज अ कॉम्प्लेक्स नंबर हा झाला आपल्याकडं एक स्टेटमेंट. x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 हा झाला दुसरा स्टेटमेंट. या स्टेटमेंटला आपण q म्हणू, या स्टेटमेंटला आपण p म्हणू. इफ p देन q याला आपण सिम्बॉल्स मध्ये कसं लिहितो, p इम्प्लाइड q. इफ p देन q. यालाच आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अजून वेगळं कसं लिहू शकतो रे, निगेशन p और क्यू. ठीक आहे. आता दिस इज गिवन स्टेटमेंट. त्यांनी काय म्हटलंय, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. जो गिवन स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला काय करायचंय, निगेशन करायचंय. सरळ सरळ करून टाकू, काय होऊन जाईल बघा, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट आहे निगेशन पी और क्यू. या ठिकाणी काय होणार, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय होऊन जाईल, पी होऊन जाईल. ऑरचा निगेशन काय होऊन जाईल, अँड. किंवा डिसजंक्शनचा निगेशन काय होऊन जाईल, कंजंक्शन. क्यूचा निगेशन काय होऊन जाईल, निगेशन क्यू. या ठिकाणी काय आलं मग फायनल निगेशन. या ठिकाणी बघा, पहिला स्टेटमेंट ॲज इट इज अँड दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. त्याच्यामुळं पहिला स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे काय होणार, फॉर ऑल एक्स इज अ कॉम्प्लेक्स नंबर हा ॲज इट इज अँड निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे काय रे, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. याचं निगेशन काय होणार, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन और इज इक्वल टू 0. म्हणजे काय होणार स्टेटमेंट बघा, फॉर ऑल एक्स इज अ कॉम्प्लेक्स नंबर, करेक्ट, अँड एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0 म्हणजे काय झाला, हा निगेशन ऑफ क्यू. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकचं तर ज्ञान पाहिजेच, ॲट द सेम टाइम आपल्याला कॉमन सेन्स पाहिजे, लॉजिक लावता आला पाहिजे. कसं सांगतो बघा, क्वेश्चन म्हटलाय विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट. पहिला स्टेटमेंट S1 काय दिलाय, P अँड Q. राईट हँड साईडला सॉल्व्ह करू, निगेशन ॲज इट इज ठेवून द्या. P इम्प्लाइड निगेशन क्यूचा मिनिंग काय होणार, निगेशन P और निगेशन Q. बिकॉज P इम्प्लाइड Q काय होऊन जातो रे, पहिला स्टेटमेंट निगेशन होतो निगेशन P और होतो, दुसरा स्टेटमेंट ॲज इट इज राहतो. पहिला स्टेटमेंट निगेशन झाला निगेशन P, या ॲरोचं झालं और, दुसरा ॲज इट इज निगेशन Q इज इक्वल टू हा निगेशन ऑफ निगेशन P काय झाला P, ऑरचा निगेशन अँड निगेशन Qचा निगेशन काय झाला Q. P अँड Q या ठिकाणी करेक्ट. LHS इक्वल्स टू RHS. देअरफॉर S1 इज करेक्ट. आता लावायचं आपल्याला कॉमन सेन्स. S1 करेक्ट आहे आपल्याला माहित आहे. S1 करेक्ट असलेले आपल्याकडे फक्त दोनच ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. ऑप्शन ए म्हणतो फक्त S1च करेक्ट आहे, ऑप्शन डी म्हणतो S1 आणि S2 दोन्ही सुद्धा करेक्ट आहेत. S2 चेक करू, S2 करेक्ट असेल तर ऑप्शन डी, S2 जर करेक्ट नसेल तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आता S2 काय म्हटलं आपल्याला बघा, P अँड Q इज टॉटोलॉजी. आपल्याला काय माहिती आहे, एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ऑलवेज ट्रू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टॉटोलॉजी.
एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू किंवा स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ऑलवेज काय असेल, फॉल्स असेल, नॉर्मल स्टेटमेंट सुद्धा असू शकतं किंवा कंपाऊंड स्टेटमेंट सुद्धा असू शकतं. एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ऑलवेज फॉल्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स ह्याच्यापैकी काय आहे आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, कंटिंजन्सी. आणि एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू ॲज वेल ॲज फॉल्स दोन्ही आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅराडॉक्स. येथे लक्षामध्ये ट्रू अँड फॉल्स दोन्ही व्हॅल्यू असतील तर त्याला म्हणतो पॅराडॉक्स. दोन्हीपैकी काय माहिती नाही, कंटिंजन्सी. जर फॉल्स असेल ऑलवेज तर कॉन्ट्राडिक्शन, जर ऑलवेज ट्रू असेल तर टॉटॉलॉजी. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय हा जो स्टेटमेंट 2 आहे दॅट इज टॉटॉलॉजी म्हटलंय. बघा या ठिकाणी हे जे 2 ब्रॅकेट आहेत हे कंजंक्शनने कनेक्टेड आहेत, म्हणजे अँडने कनेक्टेड आहेत. अँडने कनेक्टेड असलं कुठलंही स्टेटमेंट कधी ट्रू असतं कधी टॉटॉलॉजी असतं, जेव्हा दोन्ही हे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट ट्रू पाहिजे, म्हणजे या ब्रॅकेटची पण व्हॅल्यू ट्रू पाहिजे, या ब्रॅकेटची पण व्हॅल्यू ट्रू पाहिजे. पहिला ब्रॅकेट पी अँड क्यू ट्रू कधी होणार, जर पी सुद्धा ट्रू असेल आणि क्यू सुद्धा ट्रू असेल, बिकॉज ट्रू अँड ट्रू इज द ओनली व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू दॅट गिव्स ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू. मग जर दोन्ही या ट्रू असेल तर हा निगेशन पी म्हणजे काय झाला, फॉल्स. या ठिकाणी ऑर हा निगेशन क्यू काय झाला, फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे काय झाला, हा फॉल्स. म्हणजे हा जो दुसरा ब्रॅकेट आहे तो काय येतोय, फॉल्स. दुसरा ब्रॅकेट आपल्याला काय पाहिजे, हा टॉटॉलॉजी होण्यासाठी ट्रू. देअरफॉर दुसरा ब्रॅकेट जो आपल्याला पाहिजे तो नाही आहे, त्याच्यामुळे धिस स्टेटमेंट इज नॉट अ टॉटॉलॉजी. S2 इज नॉट करेक्ट. त्याच्यामुळे ऑप्शन डी इज ऑल्सो रॉंग. ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये काही डाऊट असेल ऑप्शनमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही विचारा. समजत आहे असं अज्युम करून मी या स्पीडने घेतोय बाकीचे पण क्वेश्चन्स. ठीक आहे. जर काही समजत नसेल तर 2 गोष्टी आहेत, एक तर तुमचं रिव्हिजन झालेलं नसेल. रिव्हिजन झालेलं नसेल तर रिव्हिजन करून घ्या. रिव्हिजन झाले पण तरी जर समजत नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. आणि हा 5वा प्रश्न काय म्हणतो बघा. स्टेटमेंट 1 दिला आपल्याला, इफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर देन ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल. ट्रू आहे का फॉल्स आहे आपण नंतर बघू. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर याला आपण स्टेटमेंट P कन्सिडर करू. ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल याला आपण Q कन्सिडर करू. इफ P देन Q म्हणजे हा काय झाला, P इम्प्लाइड Q. एवढं पार्ट क्लिअर आहे. ठीक आहे. स्टेटमेंट 2 काय म्हणतोय, इफ ऑल द साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर इक्वल, हा काय होता, Q. देन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर, देन हा काय झाला, P. त्याच्यामुळं हा काय होतं बघा, इफ Q देन P, हा काय झाला, Q इम्प्लाइड P. स्टेटमेंट 1 जो दिला आपल्याला याला मी S1 म्हणतो, हा काय झाला, P इम्प्लाइड Q. स्टेटमेंट 2 जो दिला याला S2 म्हणतो, तो काय झाला, Q इम्प्लाइड P. आता ऑप्शन्स विचारले त्याने. स्टेटमेंट 2 इज द निगेशन ऑफ स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 2 इज द इनवर्स और कॉन्वर्स और कॉन्ट्रापॉझिटिव्ह. अगोदर एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, जर P इम्प्लाइड Q असेल याला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन. यालाच जर सपोज Q इम्प्लाइड P झाला याचा, तर हा काय होणार या ठिकाणी, कॉन्वर्स. जर हा निगेशन P इम्प्लाइड निगेशन Q झाला तर हा काय होणार, इनवर्स. आणि जर हा निगेशन Q इम्प्लाइड निगेशन P असेल तर हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. S1 आहे P इम्प्लाइड Q, S2 आहे Q इम्प्लाइड P. Q इम्प्लाइड P जो आहे तो या स्टेटमेंटचा कॉन्वर्स आहे. कुठला ऑप्शन आहे आपल्याकडे बघा, Q इम्प्लाइड P आहे कॉन्वर्स. याच्यामध्ये कॉन्वर्स ऑप्शन आहे ऑप्शन सी. सी इज दी करेक्ट ऑप्शन. काही डाऊट असेल विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये, बिनधास्त विचारा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.